आपल्या सर्वांचं सर्वप्रथम द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या या प्रवासामध्ये मग ते UPSC असो किंवा MPSC असो 2025 मध्ये जे तुम्ही सर्वजण अटेम्प्ट देणार आहात आणि आपल्या डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन त्या ठिकाणी दररोजचा दिवस आपण अभ्यास करतोय की मला 2025च्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट मिळाली पाहिजे. माझं ड्रीम पोस्ट जे आहे ती मला मिळाली पाहिजे. तुम्हा सर्वांच्या ज्या ड्रीम पोस्ट आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. कुणाला खाकी वर्दीची फार आवड असेल तर त्याला IPS व्हायचं आहे, त्याला DYSP व्हायचं आहे, त्याला पोलीस दलामध्ये प्रवेश करायचा आहे, तर कुणाला एकूणच समाजामध्ये विकासाचं कार्य घडवून आणायचं असेल तर त्याला महसूल प्रशासनामध्ये विकास प्रशासनामध्ये जायचं असेल. मित्रांनो, जे काही आपलं स्वप्न आहे ते स्वप्नच फक्त राहता कामा नये. त्यासाठी हवी आहे जोड योग्य प्रयत्नांची आणि मार्गदर्शनाची. मित्रांनो, याच संदर्भात आज आपण इथे चर्चा करणार आहोत ते म्हणजे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असू दे नाहीतर UPSC ची परीक्षा असू दे, त्यामध्ये वैकल्पिक विषयाची निवड हा अत्यंत क्रुशल निर्णय ठरणार आहे. जर तुम्ही लहानपणी काही पत्त्यांचा डाव त्या ठिकाणी खेळत असाल तर खेळत असाल तर त्यामध्ये जोकर हा नेहमीच बघा महत्वाची भूमिका बजावतो. ज्याच्याकडे जोकरचं पान त्याच्याकडे निश्चितपणे डाव जिंकण्याची संधी सर्वाधिक असते. मित्रांनो, आपल्या या एकूण परीक्षेच्या स्वरूपामध्ये जर ते जोकरचं पान किंवा ते हुकमी पान जर कुठलं असेल तर तो असतो ऑप्शनल. आणि म्हणून ऑप्शनलची निवड करत असताना आपल्याला अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सर्वजण त्याच आत्ता ऐन निर्णय घेण्याच्या या उंबरठ्यावरती उभे असाल हे मला निश्चितपणे माहिती आहे. आणि त्यामुळेच आपण हा ऑप्शनल निवडायचा कसा याच्याबद्दल अतिशय थोडक्यात पण महत्वपूर्ण स्वरूपात बघूयात, चर्चा करूयात. ठीक आहे, तेव्हा ऑप्शनलची निवड करायची कशी आहे, कोणत्या पद्धतीने करायची आहे हे आपण पाहूयात. मित्रांनो, एकूणच जर राज्यसेवेचं स्वरूप पाहिलं तर राज्यसेवेने UPSCचा आहे तसा पॅटर्न आपल्या समोर ठेवलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 जो 250 आणि 250 म्हणजेच वैकल्पिक विषय हा तुमच्यासाठी 500 मार्कांचा पेपर असणार आहे, विषय असणार आहे 500 मार्कांचा. आणि हा 500 मार्कांचा जो विषय तुम्हाला निवडायचा आहे त्यासाठी आयोगाने भली मोठी यादी तुम्हाला दिलेली. जवळपास 26 विषय याच्या अंतर्गत तुम्हाला पाहता येतात. बघा, हे 26 विषय कोणते आहेत जर तुम्हाला मी याची यादी या ठिकाणी दाखवली तर बघा, कृषी, पशुसंवर्धन व पशुविज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र. हे बघा, अगदी याच्यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापित्य, वाणिज्य, अर्थशास्त्र. मित्रांनो, तुमची जी काही ब्रँच असेल ज्याच्यामधून तुम्ही सर्वांनी शिक्षण घेतलेलं असेल, तुमच्या प्रत्येक ब्रँचचा एक ना एक सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनल म्हणून निवडता येऊ शकतो. व्यवस्थापन, मराठी साहित्य, अभियांत्रिकीचे विषय, MBBS किंवा ज्यांचं शिक्षण झालेलं आहे डॉक्टर म्हणून त्यांचे विषय इथे आहेत. बरेचसे जे BA विद्यार्थी आहेत त्यांचे हे या ठिकाणी विषय आहेत. सो एकूण जर तुम्ही विचार केला तर 26 असे विषय तुम्हाला त्या ठिकाणी सापडतात. इवन UPSCचं सुद्धा नोटिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर UPSCने सुद्धा ती सेम यादी तुम्हाला दिलेली आहे. ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री असे 26 विषय तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि लिटरेचरमध्ये मात्र आपल्याकडे फक्त मराठी हाच एक विषय आहे. UPSCला मात्र तुम्हाला तिथे आसामी, बेंगॉली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नडा अशा वेगवेगळे विषय तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहे. अगदी नेपाळी, जर तुमच्यापैकी कुणाला नेपाळी हा विषय घ्यायचा असेल तर तुम्ही नेपाळी विषय हा सुद्धा घेऊ शकता. आणि पण भारतातच सर्व्हिस करायची, नेपाळला जाऊन सर्व्हिस करायची नाहीये. असो किंवा कुणाला पंजाबदा पुत्र वय असं काही कुणाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, अडचण नाहीये. फक्त पास कसं होणार याचे फक्त वेगळा विचार करणं गरजेचं आहे. असो, सो हे असे वेगवेगळे विषय त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही कुठलाही विषय निवडू शकता. पण मुद्दा तोच आहे की निवडायचा कसा, कुठला विषय निवडायचा, कशा पद्धतीने पुढे जायचं, नाही का. तर एकूणच ऑप्शनलची निवड हाच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी अत्यंत क्रुशल मुद्दा असणार आहे. का असतो ऑप्शनल एवढा महत्वाचा? बघा, साध्या सोप्या स्वरूपात सांगायचं झालं तर मित्रांनो, मुख्य परीक्षा जी आहे मेन्स,
त्या मेन्समध्ये आपल्याला 1750 गुण त्या ठिकाणी आहेत. हे 1750 गुण जे आहेत त्याचे विभाजन हे जनरल स्टडीज आणि ऑप्शनल अशा पद्धतीने आहे. जनरल स्टडीज मध्ये तुम्ही कितीही अभ्यास केला बरं का, एखादा अगदी निष्णात असेल तरी सुद्धा त्याला जनरल स्टडीज मध्ये 250 पैकी 50% म्हणजे 125 गुण मिळवणं म्हणजे हाईट असते, हाईट, किंवा अतिशय आव्हानात्मक असतं. एखादाच कोणीतरी असतो की ज्याला 125 पेक्षा जास्त गुण मिळतात, तेही मिळाले तर एथिक्स मध्ये मिळतात, बाकी इतर विषयामध्ये फार रेअर मध्ये सापडतात. पण म्हणजेच काय, जीएस मध्ये 50% गुण मिळवणं हे हरकुलियन टास्क आहे, हिमालयन टास्क आहे. पण ऑप्शनल मध्ये मात्र तुम्हाला अगदी सहज 50% तर गुण मिळतातच, सहज 50% गुण मिळतातच. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही अगदी 65% गुण देखील मिळवू शकता व त्यापेक्षा जास्त. 65% जास्त गुण तुम्ही ऑप्शनल मध्ये मिळवू शकता. 350 पर्यंत विद्यार्थी हे पोहोचतात. ऍव्हरेज काढाल तर अगदी 300 पर्यंत मुलं पोहोचतात. आणि या 300 गुणांचं महत्व हे फार मोठं आहे मित्रांनो. 500 पैकी मी बोलतोय, 500 पैकी 300 गुण मिळणं हे खूप फार मोठी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हमखास पोस्ट तर असतेच. आणि त्यामुळे होतं काय की जीएस मध्ये 50% गुण मिळवणं हे सुद्धा चॅलेंजिंग आहे. ऑप्शनल मध्ये मात्र 65% पेक्षा जास्त गुण मिळणं हे शक्य आहे. आणि म्हणूनच ऑप्शनल आपण कोणता निवडतोय हे तिथे पाहणं किंवा त्याचा जो काही विचार आहे तो तेवढाच क्रुशल आहे. आणि मग तो निवडायचा कसा, कोणते निकष असावेत. बऱ्याच वेळेस विद्यार्थी कुठले निकष असतात बघा विद्यार्थ्यांचे की जे तुमचे नसावेत. म्हणजे काय, मित्रांनी निवडला, मैत्रिणींनी निवडला म्हणून मी निवडायचा, बिलकुल नाही. सध्या चालणारा विषय कुठला रे हा प्रश्न, बिलकुल नाही. किंवा कुठल्या विषयामध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळतात, तोही निकष नाहीये. किंवा माझं ग्रॅज्युएशन यात झालंय, मी घेऊ का, बिलकुल नाही. इथे ऑप्शनल निवडत असताना फार वेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे. कुठले निकष आहे इथे, तर मित्रांनो बघा, पहिला सगळ्यात महत्वाचा आहे तुमची वैयक्तिक आवड. येस, तुमचा इंटरेस्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. या 26 विषयांपैकी तुमचा इंटरेस्ट, मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तो नेपाळी भाषेत असेल, घ्या नेपाळी, काही अडचण नाहीये. पण थांबा, अजून बाकीचेही विषय त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. किंवा एखाद्याला आवडत असेल, अरे सर माझं इंजिनिअरिंग झालं ना, माझं केमिकल इंजिनिअरिंग झालं, केमिकल हा विषय आहे, हो आहे घे, नाही असं नाहीये. आवड ही महत्वाची आहे, इंटरेस्ट हा महत्वाचा आहे, तो पहिला फॅक्टर आहे, तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्यामुळे होतं काय की हे लक्षात घ्या, आवड एका बाजूला आहे आणि त्याचबरोबर त्याचे इतर फॅक्टर हे दुसऱ्या बाजूला आहेत, पण त्यांचं पारडं तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस मी आवड हा शब्द का इथे वापरतोय, कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात की सर ते एक अमुक विषय आहे बघा, त्याच्याकडे ना सगळीच मुलं जात आहेत, मग मी घेऊ का तो. अरे हो, घ्यायला हरकत नाहीये, पण तुला आवडतो का. आवड का महत्वाची आहे, कारण या परीक्षेमध्ये राज्यसेवा असू दे, युपीएससी असू दे, या परीक्षेमध्ये आपण असं गृहीत धरू तुम्ही पहिल्या अटेम्प्टला पास झाला तरी सुद्धा तुम्हाला ऑप्शनलचा अभ्यास हा किमान 2 वर्ष करायचा आहे. 2 वर्ष करायचा आहे. आणि मग 2 वर्ष अभ्यास करत असताना किमान 2 वर्ष तरी त्या विषयात जर तुम्हाला आवड नसेल, कसा करणार तुम्ही ऑप्शनलचा तो अभ्यास. किमान 2 वर्ष तरी तुम्हाला त्यासोबत आपलं आयुष्य घालवायचं ना. जर आवड नसेल तर त्या विषयात तुम्ही अभ्यास कसा करणार, नाही करू शकत. आणि म्हणून आवडीचा विषय असणं हे पहिलं गरजेचं आहे, कारण तुम्हाला किमान 2 वर्ष त्याच्यासोबत घालवायचे आहेत. दुसरं, जर आवड नसेल तर आपण त्या विषयाला समजून घेणार कसं. आणि जर समजून नाही घेतलं तर पाठांतरावरती तुम्ही नाही हो जाऊ शकत पुढे. 500 मार्कांचा विषय नुसता पाठांतर नाही करू शकत आणि नुसता पाठांतरावरती तुम्हाला नाहीच गुण मिळणार, डेफिनेटली नाही मिळणार. लिहून देतो, नाही मिळणार. आणि म्हणून आवड ही अत्यंत महत्वाची आहे. पण आवडी बरोबरच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे काय की तुम्हाला कोणते विषय आकर्षित करतात. तुम्हाला कुठला विषय आकर्षित करतो याची काही यादी बनवू नका, हो बनवायला पाहिजे.
आपल्याला 26 विषयांची यादी आहे. त्याच्यापैकी काही विषय आपण बघणं, त्यातून काही विषय आपण त्यातून निवडणं, जेणेकरून आपण पुढे एखाद्या मार्गदर्शकाकडे जाऊ शकतो की सर मी हे 4 विषय त्या ठिकाणी काढलेले आहेत, 4 पैकी मला सांगाल का मी आता पुढे कसं जाऊ. तर तुम्हाला कुठले विषय आकर्षित करतात याच्याकडे तुम्ही नक्की जा. त्यातून तुम्ही 3-4 विषय नक्की काढा. नक्की नक्की काही अडचण नाहीये. तुमचं लक्ष वेधून घेणारे विषय कोणते आहेत, त्याचबरोबर तुमची जिज्ञासा म्हणजे काय क्युरिओसिटी आणि त्या विषयाबद्दलची आवड, हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. पण याच्या आधारावरती तुम्ही काय करावं, आउट ऑफ 26 तुम्ही काय करावं, एखाद्या 4 विषयांकडे पोहोचावं. 3 ते 4 विषयांची तुम्ही यादी त्यातून निवडावी. हा मला सर हे 3-4 वाटतायत, मला आता याच्या पुढे सांगा. हा पहिला टप्पा आहे हे म्हणता येऊ शकतं का, तर हो. पण आवड महत्वाची आहे का, तर हो निश्चितपणे आवड आपली महत्वाची आहे. मित्रांनो, मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की वैकल्पिक विषयाची निवड करणं म्हणजे काय आहे, आयुष्यातल्या जोडीदाराची निवड करण्यासारखं आहे. मुलग्याला मुलगी किंवा मुलीला मुलगा, बरं का, जोडीदाराची निवड करण्यासारखं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तो प्रसंग आठवा की जिथे मुलगा मुलीच्या घरी जातोय कांदे पोहे खायला, किंवा मुलीकडचे त्या मुलाची चर्चा करतायत. आता समजा मुलगा त्या ठिकाणी मुलीच्या घरी गेलेला आहे आणि त्या कांदे पोहे खायचा कार्यक्रम आहे. मुलाने आपल्यासोबत आपले 1-2 मित्र पण घेऊन गेलेला आहे. कांदे पोहे आणले. मुलीने फक्त येताना आणताना आपलं प्लेट एक तिरकी नजर केली अशी आणि बघितलं आणि ती निघून गेली. हा मात्र तिथे तिच्याकडे बघतच राहिलाय, करून ती येते असा करून. असो, पण शेवटी काय झालं, बोलणं झालं, सगळं झालं. आणि त्यानंतर मग शेवटी हा जो आहे तो बाहेर जातो आपल्या मित्रांना घेऊन आणि समजा तो असं विचारतोय, का रे ऐ आवडली का तुला. आता हा जो प्रश्न विचारतोय मित्रांना, लग्न करायचंय याला, विचारतोय त्याला तुला आवडली का. आता मित्राला आवडून काय उपयोग आहे, मित्राला जरी आवडली तरी तुला आवडायला पाहिजे ना. जर तुला नाही आवडली तर तू लग्न कसं करणार, तू आयुष्य घालणार, तू घालणार आहे का आयुष्य, का ते मित्रासोबत राहणार आहे, का तो मित्रासोबत राहणार, कोण कुठे कुठे राहणार आहे, मुद्दा कळतोय का. हे सगळं कन्फ्युजिंग आहे. असं नाही होत. आयुष्य आपल्याला घालवायचं आहे, तेव्हा आवड आपली महत्वाची आहे. तिला तू आवडला पाहिजे, तुला ती आवडली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे की नाही. पण नुसतं आवड कामाची नाहीये. आवड तर गरजेचीच आहे, पण आवड उपयोगाची नाहीये. फक्त म्हणतोय मी का, हो मुलगा मला आवडला, मुलगी काय म्हणते मला मुलगा फार आवडला. अरे हो, पण तो करतो काय, खातो कुणाकडून, म्हणजे मागतो कुणाला खायला, हे महत्वाचं आहे ना. स्वतः कमावतो का दुसऱ्यांना खाऊ घालतो का दुसऱ्यांचं खातो, करतो काय हे पण बघितलं पाहिजे ना. त्याची कार्यक्षमता बघितली पाहिजे की नाही. मुलगी हो मला फार आवडली, अरे हो, पण तिचं एकूण शिक्षण काय आहे समजून घेईल का, कशा पद्धतीने आहे, म्हणजे शिक्षणाचा विचार ना, शिक्षण कशा पद्धतीचं आहे. म्हणजे मुद्दे कुठे येत आहेत बघा, पुढचे मुद्दे येत आहेत, ते महत्वाचे आहेत. आवडीबरोबरच ते महत्वाचं आहे. कारण आयुष्य फक्त काय प्रेमावर जात नाही, प्रेमातून सैराट होतो, हे लक्षात घ्या. फक्त प्रेमातून सैराटच होतो, आयुष्य त्याच्यावर नाही चालत. मग आयुष्य कशावर चालतं, तर पुढे काय, कुठली कौशल्य आहेत, कला कौशल्य कुठले आहेत, दोघंही अर्थार्जन करू शकतात का, कशा पद्धतीने. आपल्या भाषेमध्ये ऑप्शनल, आवडला म्हणून फक्त घेतला नाही चालणार. आवडीबरोबरच ऑप्शनल, मला त्यामध्ये इतर फॅक्टर बघावे लागतील. कुठले फॅक्टर आहेत हे इतर, तर ते बघा. पहिला फॅक्टर अभ्यास साहित्याची उपलब्धता. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी येतात, म्हणतात वेगवेगळे विषय त्यांना आवडतात. मग तो केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा कोणी कॉमर्स घेतं, कोणी मानसशास्त्र म्हणतं. हो मान्य आहे, तुम्हाला आवडलाय तो. अरे पण त्याच्यामध्ये तुमच्या परीक्षेकरता लागणारं जे सगळं अभ्यास साहित्य आहे, रेफरन्स बुक्स, हे आहेत का तुमच्याकडे, आहेत का ते, त्याच्या नोट्स तुम्हाला आहे का कोणी देणार, आहेत का उपलब्ध. त्या नसतील तर तुम्ही काय PhD करणार आहात का. नाही, मला फार आवडतोय तो विषय सर, मी त्यामध्ये नक्की शोधून काढेन. अरे तू शोधून काढेपर्यंत 5 वर्ष निघून जातील, करणार आहेस का, बिलकुल नाही. दुसरा, कोचिंग किंवा स्वअभ्यास, हे ठरव अगोदर. काय करणार आहेस, स्वतः अभ्यास करणार आहेस का, त्याच्यानुसार वेगळा विषय निवडावा लागेल. कोचिंग घेणार आहेस का, तर मग ठीक आहे. त्यातल्या त्यात काय एखादा चॅलेंजिंग विषय आवडतोय पण कोचिंग अवेलेबल आहे, हो बाबा अवेलेबल आहे, चला मी जाऊन तिथे शिकू शकतो, ते मला सांगू शकतात, तर चालेल, काही अडचण नाहीये. पण असा विषय घेतला की ज्याच्यामध्ये एकतर मी सेल्फ स्टडी करणार,
दुसरी बाजूला त्याचं कोचिंग कुठं अवेलेबल नाहीये, मग काय तू स्वतः त्याच्यामध्ये संशोधन करणार आहेस? बिलकुल नाही. त्यानंतर जीएस आणि निबंधामध्ये योगदान, हो ऑप्शनल असाच निवडा की ज्याचा तुम्हाला फायदा हा जीएस मध्ये होईल आणि निबंधामध्ये सुद्धा होईल. जीएस मध्ये तुमचा जीएस 1, 2, 3, 4 यापैकी कुठेतरी उपयोग व्हावा. विशेष करून नीतिमत्ता किंवा नैतिकतेचा पेपर जो चौथा आहे ज्यात खूप गुण मिळतात त्याच्यामध्ये त्याचं काही योगदान आहे का विचार करा. त्याचबरोबर निबंधामध्ये येतात का त्यावर्षी त्या तुम्ही जो निवडलेला विषय ना त्या संदर्भातले काही निबंध विचारले जातात का, हे लक्षात घ्या. जर जीएस आणि निबंधामध्ये जर तुमच्या ऑप्शनलचा जर योगदान असेल ना तर तुमचा वेळ वाचतो, तुमचे कष्ट कमी होतात आणि तुम्हाला इतरांपेक्षा जास्त ऍडव्हान्टेज मिळतो. आणि म्हणून तुम्ही काय करा, याच्यामध्ये विषय निवडताना जसं जीएस आणि एसए मध्ये आहे का रोल तर निवडा, काही हरकत नाहीये. तसं बघा हा एक आणखी क्रायटेरिया महत्वाचा आहे. त्याचबरोबर तुमच्या पार्श्वभूमीचं मूल्यांकन, हे मूल्यांकन कसं आहे बघा, हे मान्य आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन त्या विषयात झालेलं असेल तर तुम्हाला तो विषय इझी जातो, हे मान्य आहे, काही अडचण नाही. पण अहो आपण आपल्या ग्रॅज्युएशनला अभ्यास केलाय किती, कसा केलाय? हा तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये परीक्षा आली की 7 दिवस अभ्यास करून डिस्टिंक्शन काढणार आहे, बरोबर ना, मोस्ट ऑफ दी, आणि तुम्ही त्याच्या आधारावर तुमचा ऑप्शनल निवडताय. अरे काय कुठल्या कुठे? हा बाबा एखादा म्हणला की नाही सर 3 वर्ष मी ना रेफरन्स बुक्स असे चाळून 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 गाळून 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 असं त्याचा अर्क काढून माझ्या नोट्स तयार केलेले आहेत. 3 वर्ष लय मेहनत केली बघा ग्रॅज्युएशनवर. जर असं असेल तर घे, काही हरकत नाहीये. पण आपलं ग्रॅज्युएशन कसं झालंय आपल्याला चांगलं माहिती आहे. हा 7 दिवस घाम गाळून आपण केलेला अभ्यास आणि त्याच्या आधारावर मिळवलेलं डिस्टिंक्शन, कसं काय मग तुमचं ग्रॅज्युएशन हे तुमच्यासाठी ऑप्शनल निवडण्याचा निकष होऊ शकतो? तो नाही होऊ शकत. आणि मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर आपण ग्रॅज्युएशनला खरंच घाम गाळलाय पण तो फक्त 7 दिवस का वर्षभर ते विचार करा आणि मगच ग्रॅज्युएशनच्या विषयाची निवड करण्याचा विचार करा, अन्यथा ते करू नका. वेळेचं व्यवस्थापन, 2 मुद्दे येतात बघा, ते म्हणजे काय, एक अभ्यासक्रम. मित्रांनो ऑप्शनल निवडताना त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो किती मोठा आहे किती छोटा आहे त्याचाही विचार करा. कारण एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये जर सगळ्यात मोठी अडचण आणि चणचण तुमच्याकडे कुठली असेल तर ती म्हणजे तुमच्या वेळेची. आपल्याकडे वेळच नसतो. विचार करा ना तुम्ही, तुम्हाला 25 अटेम्प्ट द्यायचंय, पासही व्हायचंय, पण आता तुमच्याकडे आहेत किती दिवस? ते 5.5 महिने ते 5-6 महिने राहिले फक्त, जे मेन्स आपण अभ्यास करू शकतोय. त्यानंतर तर प्रिलिम सुरू करावी लागेल, आहे की नाही? आणि प्रिलिम नंतर हार्डली 3-4 महिन्यामध्ये मेन्स असते. वेळ आहे कुठे? त्यामुळे जर तुम्ही हिमालया एवढा जर सिलेबस असणारा विषय निवडाल तर त्याचा तो हिमालय चढता 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 जीएस आणि निबंध हे दुर्लक्षित राहणार. कसं व्हायचं मग? असं नाही. त्यामुळे निबंध सिलेबस खूप मोठा आहे असा विषयही निवडू नका. ठीक आहे, त्याच्या थोडासा तुलनेने छोटा सिलेबस असणारा, कारण जेवढा छोटा सिलेबस तेवढे कमी प्रयत्न कमी वेळ त्यामध्ये लागेल, उरलेला वेळ उरलेले श्रम तुम्ही जीएस मध्ये करू शकाल. हाही त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच बरोबर जर तुम्ही हा बघितला एकूण या ऑप्शनलच्या संदर्भात तर होतं काय बघा, ऑप्शनल निवडत असताना प्रोसेस कशी असावी मी तुम्हाला सांगितलं ना, ती प्रोसेस कशी असावी बघा. पहिल्यांदा काय करा, पहिल्यांदा त्याची जे मी तुम्हाला प्रोसेस सांगतोय, प्रोसेस पहिला टप्पा त्यामध्ये तुम्ही काय करा, किमान 4 विषय तुमच्या यादीतून निवडा. की सर मी हे 26 वाचले, त्यापैकी 4 आता मी हे विषय निवडलेले आहेत. निवडले, आता काय करा, म्हणजे जिथं तुम्ही तुमचं जे सिलेक्शन आहे तिथपर्यंत बघा. पुढे काय करा, तुमच्या मेंटॉरला भेटा. मेंटॉरशी तुम्ही चर्चा करा की सर हे 4 विषय निवडलेले आहेत, आता 4 पैकी कसं करू, काय करू, कशा पद्धतीने करू, त्यांच्याशी बोला. त्यानंतर प्रत्येक निवडलेल्या विषयापैकी तुम्ही स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी वाचा. समजा तुम्ही काय केलं, पॉलिटिकल सायन्स निवडला तर पॉलिटिकल सायन्सची तुम्ही एखादी एनसीईआरटी वाचा, स्टेट बोर्ड वाचा. सोशॉलॉजी निवडला तर स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की तो विषय काय आहे. त्याच्यानंतर त्याचा काय करा, पीवायक्यू बघा.
आणि त्याचा सिलेबस, ठीक आहे, सिलेबस आणि PYQ हे दोन्हीही बघा आणि दोन्हीही बघून वाचा, समजून घ्या आणि मग सगळ्यात शेवटी YouTube वरती काही व्हिडिओ बघा. या सगळ्या प्रोसेस मधून गेल्यानंतर मग तुम्ही खऱ्या अर्थाने काय करू शकाल, त्या 4 पैकी मग एखाद्या विषयापर्यंत पोहोचू शकाल आणि या पद्धतीने तुम्ही ते निवडायचं आहे. पण याच्यामध्ये अत्यंत क्रुशल असणार आहे तो म्हणजे तुमचा मेंटॉर हा अत्यंत महत्वाची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे कुठेही अडचण येईल या ऑप्शनल निवडण्यासंदर्भात बिनधास्त आपल्या ह्या तुम्हाला जे फोन नंबर्स आहेत खालती त्याच्यावरती कॉल करू शकता आणि आमच्याशी संवाद साधू शकता किंवा आपल्या ऑफिसला व्हिजिट पण करू शकता आणि भेटू शकता. मित्रांनो, एकूणच हा जो काही आपला सगळा चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून माझे अनेक सहकारी तुमच्याशी येऊन विविध विषयावर तुमच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. आता या संवादाचा मला पुढचा टप्पा तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि तो म्हणजे आपल्या इथे जे जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात त्या सर्व विद्यार्थ्यांच्या संदर्भात मला तुम्हाला काही वेगळ्या बाबी सांगायच्या आहेत की आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याची आपण रचना आणि त्यातून कसं नाविन्यपूर्ण रचना केलेली आहे आणि त्यातून तुम्हाला कसं इतर सर्व संस्थांच्या आणि प्लॅटफॉर्मच्या तुलनेमध्ये वेगळे पण तुम्हाला इथे काय मिळणार आहे, आपल्या ह्या कोर्समधून तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला इथून कशा पद्धतीने एक बूस्ट मिळणार आहे याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूयात. सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे आमची टीम. एकूणच आमच्या प्रत्येक जो माझा सहकारी आहे हा प्रत्येक सहकारी त्या ठिकाणी या UPSC मधला किमान 5 वर्ष व त्यापेक्षा जास्त कालखंडाचा अनुभव असलेले हे सगळे शिक्षक आहेत आणि म्हणून प्रत्येक विषयाचा शिक्षक हा अनुभवी आहे. त्यातल्या त्यात सर्व विषयांचे स्वतः त्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, इंटरव्ह्यू फेस केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा शिकवण्याचा सुद्धा अनुभव हा 5 वर्षापेक्षा जास्त असलेला आहे. त्यामुळे अशा तज्ञ, अनुभवी आणि अनेक विद्यार्थ्यांना घडविलेल्या या तज्ञ मंडळीकडून हा तुमचा जो काही प्रवास आहे तो निश्चितपणे सुकर होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. त्याचबरोबर जर ऑफिसर हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे यामध्ये तुम्हाला नक्की कशा पद्धतीने आम्ही घडवतो हे मी तुम्हाला सांगतो आणि आपलं वेगळेपण, आपलं नाविन्यपूर्णता तुम्हाला त्यातून जाणवून येईल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचा प्रवेश जेव्हा होतो तेव्हा एक गुगल फॉर्म तुम्ही भरायचा असतो ज्यातून तुमचं ऍडमिशन होतं, कन्फर्म होतं. त्यानंतर आपलं ऍप डाउनलोड करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे अमॅक्स. मित्रांनो, अमॅक्स पद्धती ही आपण स्वतः विकसित केलेली पद्धती आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही तुमचं सर्व प्रकारचं विश्लेषण करतो आणि ह्या विश्लेषणावरती आधारित मग तुमची स्ट्रॅटेजी ठरवून देतो. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ते हे आहे अमॅक्स. या अमॅक्स अंतर्गत आम्ही काय करतो बघा, लक्षात घ्या. अमॅक्स अंतर्गत सगळ्यात महत्वाचं आम्ही करतो ते म्हणजे तुमचं स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. आणि तुम्ही आहात ह्या इथे. तुमचे स्ट्रेंथ आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही तुमचं स्वॉट अनालिसिस जे करतो त्याच्यामध्ये आम्ही तुमचा इमोशनल कोशंट, सोशल कोशंट यावर सर्वात जास्त भर देतो. अख्खं जग त्या ठिकाणी तुम्ही इंटेलिजंट आहात का हे पाहतं आणि तुम्हाला सल्ले देतं. आम्ही मात्र हे म्हणतो, आमचा पूर्ण विश्वास असा आहे की इंटेलिजंट हे प्रत्येक बालक असतं. त्याला अडचणीत कोण आणतं, त्याच्या भावना त्याला अडचणीत आणतात. त्याला अडचणीत कोण आणतं, त्याचा आजूबाजूचा जो समाज आहे ना हा त्याला अडचणीत आणण्याचं काम करतो. प्रत्येक विद्यार्थी हा इंटेलिजंट असतोच. UPSC मध्ये, MPSC मध्ये तुम्ही असं बघितलं असेल की 35%, 40%, 2दा-3दा नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पोस्ट काढलेले आहेत. पण त्याला तेव्हाच ती पोस्ट काढता आलेली आहे जेव्हा त्याला ओळखलंय कोणीतरी, एक जोहरी आहे की ज्याने त्यातला रत्न ओळखलाय. हे जोहरी होण्याचं काम आम्ही करतोय अनेक दिवसांपासून, अनेक विद्यार्थ्यांना ओळखण्याचं आणि त्यांना पुश करण्याचं काम करतोय. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही विद्यार्थ्यांच्या इमोशनल कोशंटवर त्याने भावनेच्या आहारी कसं जाऊ नये, भावनेच्या दृष्टिकोनातून त्याने कसं इंटेलिजंट व्हावं हे आम्ही त्याला त्या ठिकाणी शिकवतो. आम्ही हे पाहतो की विद्यार्थ्याचा सोशल कोशंट कसा आहे, काही त्याच्यावरती सामाजिक प्रेशर आहेत का, आई वडिलांनी 1च वर्ष म्हणून पाठवलंय का, किंवा इतर त्याचे काही ठिकाणी काही प्रकार त्या ठिकाणी सुरू आहेत का की ज्याच्यामुळे तो प्रचंड तणावाखाली आहे. मित्रांनो, हे सोशल कोशंट आणि इमोशनल कोशंट तपासून त्याला त्याच्यानुसार आम्ही काउन्सिलिंग करतो, त्याचं विश्लेषण करतो आणि त्याला तिथे आम्ही पुढे घेऊन जातो. हे वेगळेपण तुम्हाला कुठेच सापडणार नाही. आम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्याचं या गोष्टी करून घेतो. कुठल्याही प्रकारचा कोर्स असो, हे आमचं वेगळेपण आहे. आणि विद्यार्थ्याला याच्यामुळे काय होतं, एक विजन प्राप्त होतं, अत्यंत क्लिअर अशी विजन प्राप्त होते. हे कशामुळे होतं
कारण आम्ही विद्यार्थ्यांना पुरवतो 3 प्रकारचे मेंटॉर्स. 3 लेअर मेंटॉरिंग आपल्या कोर्समध्ये असतं. ते म्हणजे सुपर मेंटॉर, वैयक्तिक मेंटॉर आणि विषय मेंटॉर. यातला जो सुपर मेंटॉर आहे, हा सुपर मेंटॉर तुमचं स्वॉट विश्लेषण करतो, तुमचं गोल टार्गेट्स हे सेट करतो, तुम्हाला रिव्हर्स प्लॅनिंग शिकवतो. मित्रांनो, जनरली सगळेजण फॉरवर्ड प्लॅनिंग करतात, आपण रिव्हर्स प्लॅनिंग करतो. हे रिव्हर्स प्लॅनिंग कुठून आलं माहितीये तुम्हाला? हे आलं अमेरिकेच्या नेव्ही किंवा सील अशा सैनिकांकडून. अमेरिकेचं सैन्य हे जगामध्ये मॅनेजमेंटमध्ये सर्वात आघाडीवर असलेलं सैन्य आहे, सर्वात मातब्बर असलेलं हे सैन्य आहे. आणि या सैन्यामध्ये रिव्हर्स प्लॅनिंग करतात, ते फॉरवर्ड प्लॅनिंग कधीच करत नाहीत. आणि आपण इथे विद्यार्थ्यांचं तेच करून घेतो. त्याचबरोबर दररोजचं शेड्युलिंग असेल, साप्ताहिक स्वरूपाचे आणि दररोजचे टार्गेट्स असतील, हे सुपर मेंटॉर कडून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतात. मग वैयक्तिक मेंटॉर त्या ठिकाणी येतो, पर्सनल, जो ताण तणावाचं व्यवस्थापन, आहाराचा सल्ला, भावनिक बुद्धिमत्ता, बौद्धिक पातळी, ह्या सगळ्यावरती आपण विद्यार्थ्यांच्या काम करतो. मोस्ट ऑफ द विद्यार्थी जे आहेत ते आपल्या आहाराकडे, झोपेकडे लक्ष देत नाहीत, की ज्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर असतो. विद्यार्थी विचारतात, सर किती तास अभ्यास केला म्हणजे परीक्षा पास होतं? आम्ही सांगतो, तासामध्ये मोजू नको, टार्गेट लक्ष दे, टार्गेटकडे लक्ष दे, टार्गेट अचीव कर. बरे वेळ मिळाला ना तर निवांत झोपे जा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण टार्गेट अचीव कर. दृष्टिकोन बदलवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. तिसरा असतो तो म्हणजे सब्जेक्ट मेंटॉर. हा जो सब्जेक्ट मेंटॉर आहे तो तुम्हाला प्रत्येक विषयाची ओळख करून देतो, विषयाची रणनीती, विषयानुसार तुमचं शंका समाधान आणि विषयाचं तुम्हाला प्रत्येक दिवसानुसार टार्गेट्स त्या ठिकाणी तो देतो. प्रत्येक विषयाची फॅकल्टी तुम्हाला वैयक्तिकरित्या भेटते, वैयक्तिक तुमचं समुपदेशन होतं, वैयक्तिक त्या ठिकाणी तुमच्याशी सल्लामसलत होते. आणि मग जेव्हा विद्यार्थ्याचं या पद्धतीने हे सगळं काही विश्लेषण चालतंय, त्याचबरोबर विद्यार्थ्याला आपण त्याच्या अभ्यासाची सुरुवात करून देत असताना दररोज त्याने एक विषय घ्यावा. तो कुठला घ्यावा, त्याच्या संदर्भात त्याच्या दैनिक असाइनमेंट, अभ्यास केला की आन्सर रायटिंग, हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं करायचं आहे. दररोजची उजळणी, दररोजच्या चालू घडामोडी आणि दररोजचा भाषा विषयक अभ्यास, या सगळ्याचं प्लॅनिंग आपण त्याला करून देतो, की जेणेकरून त्याचा अभ्यास हा स्मूथली आणि विदाउट एनी बर्डन सुरू होऊन जातो. त्याचबरोबर आपण वीकली त्याचे टार्गेट्स, त्याचं काउन्सिलिंग, वीकली त्यानुसार त्या शिक्षकांच्या बैठका, ह्या सगळ्या वीकली स्वरूपात चालतात. हे तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही एवढं काळजीने घेणारं सापडणार नाही मित्रांनो. आणि त्याचबरोबर जसं डेली टार्गेट्स आहेत, वीकली मीटिंग्स आहेत, मंथली सुद्धा पुन्हा सुपर मेंटॉर सोबत मीटिंग असतात. त्याच्या वाढीचा आपण मासिक आढावा घेतो. सुपर मेंटॉरद्वारे त्याचा मासिक आढावा घेतला जातो, वैयक्तिक मेंटॉरद्वारे त्याचं पुनरावलोकन केलं जातं की विद्यार्थी कुठे आहे, कसा आहे. एवढ्या पद्धतीने आपण विद्यार्थ्याचा सतत फॉलोअप घेत असतो. विद्यार्थी जर नाही आला तर त्या काय अडचणी आहेत हे फॉलोअप घेतले जातात. तुम्ही इतर ठिकाणी बघितलं असेल की फक्त फीसच्या वेळेस कॉल जातो, पण अभ्यास चालू आहे का, लेक्चरला का नाही आला, काय प्रॉब्लेम आहेत, गॅप का पडतोय 2-2 असाइनमेंट मध्ये, हे सगळं विचारणारं मात्र तुम्हाला कुठेही मिळत नाही, हेही लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा करून घेतो, तर प्रत्येक टॉपिकनुसार आपण विद्यार्थ्यांना PYQ, त्या ठिकाणी दैनंदिन टार्गेट असतं, PYQ दिलेले असतात, ज्याचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यानंतर लेक्चरमध्ये तुम्ही अटेंड करायचंय, लेक्चरमधून तुमची प्रॉपर अंडरस्टँडिंग होते, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होते. रीडिंग सजेशन प्रत्येक ठिकाणी आहे, वाचन आहे, वाचनासाठी तुम्हाला सॉफ्ट नोट्स, PPT, हार्ड नोट्स, सगळ्या प्रकारच्या नोट्स अवेलेबल असतात, ज्यातून तुम्ही तो टॉपिक वाचायचा आहे. असाइनमेंट लिहायच्या आहेत आणि असाइनमेंट नंतर तुम्ही उजळणी करायची आहे. अशा टप्प्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक डिवाइड केलेला आहे. बघा, लक्षात घ्या, एवढ्या सिस्टमॅटिकली आपण डिवाइड केलंय. जर समजा फंडामेंटल राईट असेल तर फंडामेंटल राईटवर पहिल्यांदा PYQ वाचा, लेक्चर तुम्ही अटेंड करा, लाईव्ह लेक्चर आहे ते अटेंड करा, त्यातून कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्या. त्याच टॉपिकवर रीडिंग करा, कुठून करायचं ते तुम्हाला सांगितलंय, त्याच्या नोट्स तुम्हाला पाठवलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही असाइनमेंट लिहा त्याच टॉपिकवर दिलेल्या सरांनी आणि त्याची उजळणी करा. हे सिस्टमॅटिकली प्रत्येक टॉपिक, ऑप्शनल असू दे, GS असू दे, प्रत्येक ठिकाणी आपण हे फॉलो करतो. एवढं सिस्टमॅटिक तुम्हाला कुठेच नाही. फक्त बाहेर ठिकाणी तुम्हाला कोचिंगमध्ये या सिलेबस संपवण्यावर फोकस आहे, पण आपला फोकस हा तुमच्या अभ्यासावर आहे. म्हणून आपण स्टडी प्लॅटफॉर्म आहोत, कोचिंग नाही, हे पण लक्षात घ्या. त्याचबरोबर डाऊट सॉल्व्हिंग, आपल्या ऍपवरती डेली, वीकली शिक्षकांशी तुमचा संवाद, कुठेही तुमचा एकही डाऊट राहत नाही. डाऊट वरतीच पुन्हा डाऊट यायला लागतात की अरे मला डाऊट का पडत नाहीये म्हणून. त्याचबरोबर आन्सर रायटिंग,
आन्सर रायटिंगसाठी आपण मित्रांनो CCE म्हणजे कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन मेथड डेव्हलप केली आहे, ज्याच्यानुसार तुमचं आपण डेली आन्सर रायटिंग करून घेतो. प्रत्येक टॉपिक नुसार डेली आन्सर रायटिंग करतो. त्यासाठी डेली तुमच्या असाइनमेंट्स असतात. त्याची डिफिकल्टी लेवल ही इझी टू डिफिकल्ट अशी असते. म्हणजे इझी म्हणजे लिहिताही आलं पाहिजे आणि डिफिकल्ट म्हणजे आयोगाच्या पॅटर्न नुसार तुम्हाला ते जमलंही पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्याचा इथे विचार केलेला आहे. डिटेल फीडबॅक असतो आणि विद्यार्थ्यांना एनकरेज केलं जातं की तुम्ही ते लिहिलं पाहिजे. सक्सेसफुल स्टुडंट सोबत तुमचं नेहमीच इंटरॅक्शन आहेत. आपले ऑफिसर जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपले मेंटर्स, हो आमचे मेंटर्स, त्यांच्यासोबत तुमचं त्या ठिकाणी डेली, वीकली, मंथली जसं त्यांची अवेलेबिलिटी असतात त्याच्यानुसार आपण त्यांना बोलावतो. त्यांच्याशी तुमचा थेट संवाद करून देतो, जेणेकरून तुम्हाला अतिशय सक्षमपणे एक आत्मविश्वास डेव्हलप होतो की नाही आम्ही अतिशय सेफ हँडमध्ये आहोत आणि आम्ही सुद्धा अतिशय या आत्मविश्वासाने पुढे जाऊ. हे जे तुम्हाला वेगवेगळे जे अधिकारी मित्र किंवा अधिकारी मुलं आपली किंवा जे IAS ऑफिसर्स आहेत ते हे सगळे तुम्हाला भेटायला येतात. जसं की आत्ताच नुकतं तुम्हाला माहिती असेल ओंकारचं एक सेशन आपण घेतलं होतं आपल्या विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी. नंतर आपण ते ओपन केलं. तर ओंकार यावर्षी 2023 मध्ये 844वी रँक घेऊन त्याला निश्चितपणे इन्कम टॅक्स IRS हे मिळेल. त्याचबरोबर तो यावर्षी पुन्हा इम्प्रूव्हमेंटसाठी प्रयत्न करतोय. त्याचबरोबर सूरज निकम ज्याला 706 ही रँक मिळालेली आहे, आपलाच विद्यार्थी आहे हा 2023 मध्ये. त्याचबरोबर तुम्हाला गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये तुषारने सुद्धा याच UPSC मध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे. त्याला इंडियन रेल्वे सर्व्हिस मिळाली आहे. त्याचबरोबर सिद्धार्थला इंडियन पोलीस सर्व्हिस IPS म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. एवढंच नव्हे तर अगदी इथं मुकुंद होन आहेत राज्यसेवेतून, UPSCचे 2 इंटरव्ह्यू राज्यसेवेतून त्यांना असिस्टंट लेबर ऑफिसर म्हणून ते सिलेक्ट झालेले आहेत. मित्रांनो, असे आपले अनेक विद्यार्थी आहेत की जे तुम्हाला इथे पाहायला भेटतील. त्यांच्याशी आपला सुसंवाद होत राहतो. आपले मेंटर ऑफ द मेंटॉर म्हणून DIG सर आहेत की ज्यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत जे सतत येतात, तुमच्याशी संवाद साधतात, तुम्हाला प्रेरित करतात, तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधता येतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला यशापर्यंत जाता येतं. मित्रांनो, जर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर निश्चितपणे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि एवढं सगळं तुम्हाला इतर कुठेच मिळत नाही. बाकीच्या गोष्टी फक्त फोकस काय करतात की ते म्हणजे सिलेबस संपला, हुर्रे हा सिलेबस संपला बरं का तुमचा आता, अरे पण त्याचा अभ्यास झालाय का हे बघा ना. मित्रांनो, त्यामुळे तुमचा अभ्यास करवून घेणारी, तुमच्या हाताचं बोट पकडून तुम्हाला दिशा दाखवणारी आपली ही संस्था आहे. आणि त्यामुळे पर्सनल मेंटॉरिंग मध्ये UPSC असो किंवा MPSC असो, भारतात पहिल्यांदा अमॅक्स सारखी पद्धती, इमोशनल इंटेलिजन्स वरती तुमचं विश्लेषण करणारी पद्धती भारतात आम्हीच पहिल्यांदा विकसित केलेली आहे. आणि याचा फायदा आपल्या आत्तापर्यंत जे काही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या सत्रासाठी मार्गदर्शन घेत आहेत, ऑप्शनलसाठी, GS साठी, त्या सर्वांना होतोय आणि निश्चितपणे पुढे सुद्धा हे होत राहणार आहे. तेव्हा तुमचे कुठल्याही प्रकारची शंका किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. जे खालती फोन नंबर्स आहेत तुमच्याकडे त्याच्यावरती सुद्धा. ठीक आहे, भेटूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.